8 फेब्रुवारी आणि 9 फेब्रुवारी 2025 रोजी फेसबुक सोशल मीडियावर लासलगाव निमगाव वाकडा येथील प्रतिष्ठित नागरिक गावचे सरपंच मॅनेजर जयदत्त होळकर, गुणवंत होळकर, संदीप ललित दरेकर, मधुकर गायकर, कदम खैरनार आणि मुस्लिम समाजाविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहून व्हायरल करण्यात आलाय। यामुळे लासलगावसह पंचक्रोशीमधील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोषाची लाट पसरली आहे। लासलगावसह परिसरातील गावांमध्ये असंतोषाचं वातावरण पसरलं आहे। या परिस्थितीमध्ये सार्वजनिक शांततेचा भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। सदरची पोस्ट ज्याच्या फेसबुक अकाउंटवरून व्हायरल करण्यात आली आहे त्याची व ज्याने ही पोस्ट केलेली आहे त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। सदरील बाब ही अत्यंत निंदनीय आहे। लासलगाव व पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिकांच्या नावाने अश्लील मेसेज टाकून अत्यंत घाणेरड्या स्वरूपात बदनामी करण्यात आली आहे। त्यामुळे आपल्या स्तरावरून संबंधित जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा आणि गावातील प्रस्थापित शांतता भंग करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या पोस्टबाबत तातडीने दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी। संबंधित पोस्टमुळे लासलगाव, निमगाव, वाकडा आदी गावांसह पंचक्रोशीतील गावांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळे आता याबाबत तात्काळ अटक करून कारवाई करण्यात यावी असे निवेदन लासलगाव पोलीस स्टेशनला देण्यात आलं आहे। यावेळी लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी संबंधितांवर जलद गतीने कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल असं यावेळी उपस्थित जनसमुदायाला आश्वासित केलंय। यावेळी लासलगाव व पंचक्रोशीतील सर्व पक्षीय नेते मंडळी उपस्थित होते। सर्वांनी यावेळी घाणेरड्या कृत्याचा निषेध व्यक्त केलाय। आपण सर्व नागरिक या ठिकाणी आज डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वेगळ्या माध्यमातून लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये आपण हजर झालेलो साहेब। काल रात्री आम्हाला उशिरा समजलं की फेसबुकच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून लासलगावतील आपले काका असतील जयदत्त होळकर, निमगावचे माजी सरपंच असतील मधुकर अण्णा, उपसभापती असतील ललितजी दरेकर आणि अजून दोघा-तिघांचे त्यात नावं आहे आणि प्लस मुस्लिम समाजाचा सुद्धा त्यात उल्लेख करण्यात आला। मी डॉक्टरांनी ज्याप्रमाणे या ठिकाणी निवेदन केलं किंवा सांगितलं, मी याच्या थोडंसं तटस्थ राहून मी या प्रकरणात आपल्याला जे दिसतं की पूर्वी कोणीतरी असं केलेलं असेल आणि आता तोच करेल, हे सॉफ्ट टार्गेट झालं माझ्या दृष्टीने। की आपण संतोष शेठशी बोलताना आता तेच बोललो, डॉक्टर चांदरांशी बोलताना तेच बोललो की पूर्वी कोणीतरी केलेलं आहे मग आता त्यांनीच केलं का, हे सॉफ्ट टार्गेट असतंय। परंतु साहेब या संपूर्ण घटनेच्या पाठीमागे खूप मोठं षडयंत्र आहे। ही जी सगळी मंडळी आहे ज्यांचा याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे त्यांना एक सामाजिक प्रतिष्ठा आहे। यांचे जे कौटुंबिक संबंध आहे हे मोठमोठ्या घराण्यांशी संबंध आहे। म्हणजे एकंदरीतच हा सामाजिक कौटुंबिक बदनामी करण्याचं मोठं षडयंत्र या ठिकाणी दिसून येते सर। आणि आम्हाला सगळ्यांना याची कल्पना आहे की सायबरची केस आहे, त्याचा लवकर सुगावा लागत नाही। परंतु आपल्याला विनंती आहे की आपल्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून ते सगळे पॉवर्स आपल्याकडे असतात, ते लवकरात लवकर शोधून त्याच्यावरती योग्य कारवाई करावी। हाच आहे असं आमचं म्हणणं नाही, ती पण असू शकते, तो असण्यापेक्षा ती पण असू शकते, हे कोणी करू शकतं। म्हणून एक सॉफ्ट टार्गेट पकडायचं आणि कारवाई थांबवायची, आमचं असं म्हणणं नाही की पडद्यामागं कोण आहे ते पण शोधले गेले पाहिजे। हे खूप मोठं राजकीय सुद्धा षडयंत्र असू शकतं। ही बदनामी आता फेसबुक हे माध्यम असं आहे, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे। माझ्या अकाउंटला आलं, माझ्या अकाउंटला 1000 लोक असेल तर 1000 लोकांना ते जातं, त्यांना प्लस जेवढे अकाउंट ॲड असतील ते सगळ्यांना एका वेळेस दिसतं। फेसबुक वर्ल्ड वाईड आहे, जगभर हे सगळ्या पोस्ट व्हायरल होतात। म्हणून आपल्या समोरची ती समस्याही खूप मोठी आहे, याची जाणीव आम्हाला आहे। परंतु अशा प्रकारे एखाद्या नेत्याचं किंवा प्रतिष्ठित व्यक्तीचं सामाजिक अवमूल्यन करणं हे लासलगावकरांच्या दृष्टीने योग्य नाही। राजकीय मतभेद कोणाचे काही असले तरीही ह्या बाबतीमध्ये आम्ही सगळे एकत्र आहोत। आम्ही ह्या सगळ्या प्रकरणाच्या विरोधात आहोत। आपण कठोरातील कठोर पावलं उचलून आपल्या वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन संबंधित जो कोणी काय करणार व्यक्ती असेल, लेडीज असेल, कुणीही असो, हे शोधून काढले गेलं पाहिजे। नाहीतर याच्याने काय होईल की एकदम हातातलं बाऊला असल्यासारखा खेळ होईल। मोबाईलवर कोणी कोणाचा अकाउंट
वरून पोस्ट उचलायची, त्याला टॅग करायचं आणि ते व्हायरल करायचं, हे प्रकार लासलगावमध्ये सर चुकीच्या पद्धतीने जातील. लोकांचा संयम तुटेल, लोक कायदा हातात घ्यायला मागे पुढे पाहणार नाही. म्हणून आमच्या गावकऱ्यांच्या वतीने आपणास विनंती आहे की लवकरात लवकर या प्रकरणाचा शोध लावा. आपल्या वरिष्ठांशी बोलून आपल्याला सायबरच्या माध्यमातून काय त्यातून धागेदोरे मिळतील. आम्ही आशा व्यक्त करतो की आपण लवकरात लवकर या प्रकरणाचा तपास लावा आणि या संपूर्ण घटनेला न्याय द्या. वातावरण अतिशय दूषित झालेले आहे. याचं एकमेव कारण म्हणजे फेसबुकवरती माननीय जयदत्तजी होळकर आणि त्यांची सहकारी यांच्याबद्दल अतिशय घाणेरड्या, म्हणजे आक्षेपार्ह म्हणतायत पण मी म्हणते अतिशय घाणेरड्या नीच पद्धतीने त्याच्यावरती ते भाष्य केले गेलेलं आहे. खरं तर सर अशा घटना घडल्यानंतर आम्हाला दोनच उत्तरं ऐकायला मिळतात, मोबाईल हॅक झाला असेल. पण जर आपण अभ्यास केला किंवा आत्तापर्यंत ते अकाउंट ब्लॉक केले गेलेले नाही, त्याच्यावरच्या पोस्ट डिलीट झालेल्या नाही आहे. आणि दुर्दैव असं आहे की म्हणजे आम्हाला आज ही व्यथा मांडता नाही, ते समोर आमच्या भावांसमोर इतकी म्हणजे मान खाली गेलेली आहे की अशा पद्धतीचं जर वातावरण जर होत असेल तर महिला वर्गाने कसं काम केलं पाहिजे. आणि याच्यामध्ये केवळ जातीय द्वेष न होता धर्मांधपणा पुढे भविष्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे. आजपर्यंत लासलगाव हे सलोख्याचं गाव म्हणून ओळखलं जातं. आमच्यासारख्या भगिनी ज्या असतील त्या सामाजिक राजकीय काम करत असताना हे आमच्या भावांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. पण आज सकाळपासून असं मनामध्ये प्रश्न पडलेला आहे, तुम्ही बऱ्याच ग्रुपवरती आहात सर, की फक्त आपण जाहीर निषेध व्यक्त करतोय पण ते आपण एकमेकांना सांगू सुद्धा शकत नाहीये की कशा पद्धतीचं आक्षेपार्ह पोस्ट आहे. तर सर मला असं वाटतं की ह्याच्या मागे खूप मोठं षडयंत्र आहे. एखादी व्यक्ती हे असं करू शकत नाही. जर तुमच्या म्हणण्यानुसार किंवा सायबरच्या म्हणण्यानुसार जर मोबाईल हॅक केलेला आहे तर मला असं वाटतं की बाहेरच्या व्यक्तीला जयदत्त होळकर यांच्या घरातलं किंवा त्यांचं चारित्र्य म्हणा किंवा आजूबाजूंचे सहकारी यांच्याबद्दल काय माहिती असेल. ठीक आहे, फोटो ऑफ केले, ते पाठवले तिथपर्यंत ठीक आहे, पण इतक्या पोस्ट ज्या लिहिलेल्या आहेत ते हे एका व्यक्तीचं काम नाही. ह्याच्यामागे भविष्यात खूप मोठं षडयंत्र राजकीय असेल, सामाजिक असेल, व्हॉटेवर काय असेल ते आम्ही सांगत नाही. पण माझी आज तुम्हाला अशी विनंती आहे की जो पण ह्याच्या माध्यमातून तुम्ही ही केस जरी सायबरकडे जात असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही विशेष करून लक्ष घाला. जर भविष्यामध्ये ह्या अशा घटना जर घडत राहिल्या तर लासलगावमधल्या माता भगिनींना बाहेर पडायचं, म्हणजे ही वेळ आज जयदत्त होळकर किंवा त्यांच्या सहकाऱ्यांवरती नाही आहे, ही भविष्यात आमच्यावरती देखील वेळ येणार आहे. तर आम्ही देखील कशा पद्धतीने काम करणं हे इतकं म्हणजे भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं आहे. तर तुम्ही या फेसबुकच्या माध्यमातून त्या सगळ्या पोस्ट आत्ताही त्या याच्यावरती आहेत. महिला असतील किंवा पुरुष असतील तर एखाद्या कामामध्ये जर मैत्र म्हणते किंवा जर स्पर्धा करायची असेल त्याच्या कामाची स्पर्धा करा. त्याच्या चारित्र्य हनन करून आपण काहीच साध्य करू शकत नाही. तर तुम्हाला ही विनंती आहे की संध्याकाळी 6 म्हणताय सर, पण जास्तीत जास्त वेगाने तुम्ही ह्याची सूत्र फिरू शकता आणि ते तेवढी कॅपॅसिटी तुमच्यामध्ये आहे. आरोपीला तुम्ही सर्वांसमोर एकदा उघडं केलं पाहिजे की भविष्यामध्ये ह्या चुका टाळल्या गेल्या पाहिजे. लासलगावसारख्या ठिकाणी की आज आपण आशिया खंडातील एवढी मोठी बाजारपेठ म्हणतो आणि ही काही फक्त हा लासलगावचा विषय नाही आहे, ही आशिया खंडामध्ये. आणि जसं रामभाऊंनी सांगितलं का फेसबुकला भरपूर युजर्स असतात, आपले बघणारे व्ह्युअर्स असतात आपले, त्यांच्यापर्यंत काय संकेत जातोय. एखाद्या जबाबदार व्यक्तीबद्दल बरं ज्यांच्याबद्दल पोस्ट केलेली ती व्यक्ती पण लहान नाही आहे, त्यांना पण एक सामाजिक राजकीय वलय आहे. आणि अशा माध्यमातून जर नेते जर बदनाम होत असतील तर मला असं वाटतं इथून पुढे कुठल्याही पक्षाला पदाधिकारी आणि कार्यकर्ते राहणार नाही. तर तुम्हाला ही कळकळीची विनंती आहे, जास्तीत जास्त आपण आपल्या वर्दीचा वापर करून आरोपी सापडवायचा प्रयत्न करावा आणि हे जनतेसमोर आलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं सर, तुम्हाला माहिती आहे का, आम्ही पोलीस स्टेशनला येतो. शरद लोहकरे, नाशिक माझा न्यूज, लासलगाव.